नमस्कार मित्रांनो, शेत शिवार या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. कुलदीप मगर आज आपल्याला आंबा या झाडाविषयी माहिती देणार आहे. झाडाचे आपल्याला काय काय फायदा आहे. एक कोणता आंबा आहे कुलदीप भाऊ? आयडिया नाही बट कलम लावलेलं आहे आपण त्याचे किती कलम लावले? कलम नाही का भरपूर लावले होते म्हणजे 10-15 कलम लावलेले आहे आता तुला नाही का. आंबे पण येते म्हणजे बारगीर वगैरे येते. आपण एकदा चर्चा करून घेऊ बट नंतर याला दाखवू, ठीक आहे ना. हा चालेल, काही अडचण नाही. किती झाड आहे तुम्ही सर सगळं? आता हे जे होते ना पूर्ण 107 कलमा होत्या आणि आता त्याच्यामधल्या आपण 20-25 झाडं ठेवले फक्त, बाकी तोडून टाकले कारण 160 कलम होत्या. हा. इथून तिथून किती लावले तुम्ही अंतरावर? आता हे लावले होत्या बघा 3-3.5-4 फुटाच्या अंतरावरती लावल्या होत्या. हा. तर आता पूर्ण काढून टाकलं, नंतर लय मक्काचं पीक घेतलं त्याच्यामध्ये आणि आता फक्त एवढीच लाईन ठेवलेली आहे. कोण कारण ठेवली नाही मग ती बाकी झाड कोण तोडे? बाकी झाड याच्यामुळे तोडले ते की आपलं म्हणणं की असं नंतर पुढे बजेट पण नव्हतं आणि मेन म्हणजे काय की वावर पण खराब होत होतं. काढून टाकले आणि आता काय की हे जे याच्यासाठी ठेवले बाबा नंतरला पण काम येते ना आपल्याला. जसे मोठे होते तसे आता याला कमी कमी 3 ते 4 वर्ष झाले यांना. आता यांना आंबे पण लागले. आंब्यात झाडं ते एवढेच लावले होते, बाकी जो पेरूचा भाग होता काढून टाकला. ही आंबा कोणत्या जातीचा आहे? हे तर आयडिया नाही बट मी लावले होते फक्त. लावली का? हा. मागच्या वर्षी आंबे आले मग? मागच्या वर्षी आलते ना पण एवढे नव्हते आलते, पण यावर्षी जास्त आलेले म्हणजे आता हे छोटले छोटले आहे बट आता ते कमी कमी म्हणा 15-20 दिवसामध्ये व्यवस्थित दिसायला लागते आंबे हा. जे झाडाचं पाण्याचं सिस्टम म्हणजे पाणी कुठून येतं? पाणी याला आता डायरेक्ट मोटर चालू केल्यानंतर आपण याला एक तर ठिबक न्यायचं. मेन म्हणजे पहिले आम्ही याला डायरेक्ट दांडानंच पाणी भरायचं. दांडानं पाणी भरताना विषय काय होत होता की आता हे उंच झालं कारण की इकडनं आपण 3-4 वर्ष झाले ना लावून, तर हे तर नाही का उंच ढेर झाला इथं मातीचा. इकडच्या साईडला पण नागट व्हायची, इकडच्या साईडला पण व्हायची. पाणी जायचं नाही. आता याच्यावरती ठिबक ठिबक पांगून द्यावं लागणार 1-2 दिवसानं, कारण की आता उन्हाळा पण लागला तर कलम सुकू लागले. मग त्याला पाणी हे होईन का जेवढं लागतं तेवढं? हा, जेवढं लागतं तेवढं देऊ ना आपण, कारण की असं पण आपण दाणा त्याला सोडणारच आहे नंतरला पण. आणि काय की आता दांड पण त्याला उकरून घेतलं जाईल. हा. आधी तर द्यावंच लागेल ना, नाहीतर मग आंबे गळून जातील. गळून जाते. पाणी भरल्यानंतर आंबे किती होईल? हिरवेगार होईल का? हं. आता म्हणजे जर आता हे छोटाले छोटाले आहे ना, तर काय माहिती का उन्हानं खराब होतं. त्याच्यामुळे नाही त्याला पाणी जास्त द्यावं लागणार आपल्याला, कारण की आता उन्हाळा लागलेला आहे. तर उन्हाळ्यामध्ये जर पाणी भरपूर द्यावंच लागेल, कारण की तिसऱ्या रोजी पाणी द्यावं लागेल तरी पण माझा अंदाज. झाडाचे काय काय फायदे मग आपल्याला? झाडांचे फायदे म्हणजे काय की आता हे आता ऊन गिन पडलेलं आहे. आता आपण कसं इथं निवांत बसलोय, आपला सुद्धा व्हिडिओ सुद्धा शूट करतोय. म्हणजे काय की माहिती का, एक झाड असतं तर असतं, परत त्याची सावली पण असते बरं का. आणि म्हणजे की शेतकरी म्हणल्यावर तर झाड पाहिजेच. माझं तर म्हणणं आहे की झाड तोडायला नाही पाहिजे. आता एवढे सारे झाडं लावले माहिती का, कोणी पण येतं तर कोणाला पण म्हणतं यार भारी आहे. म्हणजे काय की आता लावण्या मागचा कोणालाच काही अर्थ कळायला नाही. वाटतं काय की समजा ज्यांनी लावले त्याला माहिती आहे काय विषय असतो म्हणून. लावायला तर कोणी लावतं झाड, पण झाड समायला गेलं पाहिजे, माझं असं म्हणणं आहे की नाही. मग हे झाड लावून किती वर्ष झाली सगळे झाड? हे झाडे लावून आता मला 3-3.5-4 वर्ष झाले. म्हणजे मी लावले असेच, म्हणजे काय की मला आवड होती म्हणून मी लावले ते, पण मम्मीनं त्यांची काळजी घेतली ते मग मॉडेल याच्यात झाले. किती जांभळं निघाल्यात त्याच्यात? हे जांभळं झाड आहे आता, हे जांभळं झाड आहे. यात किती जांभळं येतात नंतर? याला इतके जांभळं येतं की भरपूर जांभळं येतं, कारण की आपण बघू शकतो खालच्या साईडला याचे जांभळं जे नाही पूर्ण वाळून पडलेले. कारण की हे जांभळं मी विकले नव्हते, काही विकले होते काही नव्हते विकले. कारण की म्हणजे की हे जांभळं फक्त आपण असेच लावले ते, म्हणजे असं नव्हतं की आपल्याला जांभळंच पाहिजे म्हणून ते झाडाला. म्हणजे एकदम असंच म्हणजे म्हणत होतं म्हणून लावले. पण याला इतके जांभळं आले ना, कदाचित तुमच्या पूर्ण फांट्या खाली वागल्या. आता यांच्या फांट्या तोडून टाकल्या, कारण की आता येणाऱ्या टायमामध्ये नाही का हे जांभळे मोठे झाले असते त्याच्यामुळं. मग आता हे झाड तोडणं नाही मला कधी? आता हे झाडं तोडणं तर नाही आता सध्या, कारण की जे खराब होते ते तर तोडून टाकले. आता इथं समोरच्या साईडला आपण दाखवतो मला नंतरला की यांचे झाडांका पूर्ण काही काय काय तोडून टाकलेले. ते याच्यामुळे तोडले की काही काही झाडं जे असतात ना खराब असतात त्याच्यामध्ये, मग ते काढून टाकले. तर ठेवून पण काही फायदा नाही आहे की नाही. इथून तिथलं कोणते कोणते झाडे समजा ज्यादा झाड कोणते कोणते? आंब्याचं जांभळच आहे का बाकी दुसरं? हा, आता सध्या म्हणजे त्याच्यामध्ये 1-2 झाडं पण होते बट नाही का ते खराब झाले होते, तर मग ते तोडून टाकले. आता त्यांना गेरू वगैरे काही लावलेला आहे. कमी कमी 1 महिना झाला गेरू लावून. आता परत लावू एखाद्या वेळेस. आणि झाडं आता जसं म्हणलं तर जामाचे आणि आपल्या याचेच आंब्याचे अलग अलग व्हरायटीचे. तसं म्हणलं त्या झाडाला आता पाणी पाहिजे होतं आता सध्या. हा ना, पाहिजे होतं. आता काय की याला 1-2 दिवसांनी पाणी देऊ, कारण की आता हे जे मक्का आहे ना आपले, हे पण वाळती आहे. आता याच्यात म्हणजे काय की आता उन्हाळ्याचं पाणी पण कमी पडतं आपल्याला बरोबर. त्याच्यामुळं. असं आहे का? मग तुम्हाला अजून झाडाविषयी काय माहिती आहे? झाडाविषयी म्हणजे काय की एवढं तर मी सांगू शकतो की एवढं काही मला नॉलेज नाही आहे, बट म्हणजे माझी आयडिया होती म्हणून मी लावले. पण
की मला चांगलं वाटतं झाडाविषयी, म्हणजे झाडं लावायला चांगलं वाटतं म्हणून मी लावले. आता हे काय की शेती तर मी फुल टाइम करत नाही. आज तर माझं शिक्षण चाललंय आणि जास्त टाइम तुम्हाला तर माहिती आहे की सोशल मीडियावर माझं काम असतं. आता सध्या इतकं तापमान आहे, हम्म. जर या झाडाला जर पाणी भरलं असतं तर थंडी हवा येतं, समजा झाडाचे इतके फायदे आहेत, पुढे चालून तुम्ही अजून झाडं लावणार आहे का? हा, लावू ना, का नाही लावणार आहे माहिती आहे का. आता हे तरी इथं लावलेलं आहे, अजून तिकडे खालीच्या साईडला पण आपली शेती ना, तिथं तर 100% लावणार आहे. कारण की हे जे आपलं वावर आहे ना, याच्यामध्ये समजून घे, हे 2 एकरचा पूर्ण एक लॉट आहे. तर काय होतं माहिती आहे का, याच्यामध्ये जे आयडिया नव्हते मला, मी माझ्या मनाला लावले होते, तर हे इकडे दोन भाग होऊन गेले. त्याच्यामुळे हे झाड कमी केले. आता लावताना समजून घे, पूर्ण विचार करून जर लावले आपण, तर माझं एक तर एवढं सजेशन आहे की जर शेतकरी जर झाडं लावत असेल ना, तर पहिलेच विचार करून लावा. कारण की माझ्यासारखा कोणाला प्रॉब्लेम नाही आला पाहिजे नंतरला. आता हे असं झालं की माहिती आहे का, 1 एकरला पण कमी वावर इकडे सुटतं आणि 1 एकरला बी वरती वावर इकडे चाललं. तर प्रॉब्लेम हा येतोय की म्हणजे मला एवढी आयडिया नव्हती म्हणून मी म्हणजे लावायचे म्हणजे लावले होते. तर तसं तुम्ही करू नका, माझं एवढं सांगणं आहे यांना. तुम्ही ज्या टायमाला झाडं लावले त्यामध्ये इथं बांधारा म्हणून लावले, अशी शोक म्हणून एक सावठी झाड. नाही नाही, अशी काही आयडियाच नव्हती की आपल्याला बंधारा म्हणून लावायचे की काय, काहीच नाही. म्हणजे लावायचे म्हणजे लावायचे आहे माझ्याकडे कलमा, मी आणल्या पण लावल्या पण, असा विषय होता. हा, ते एवढंच काही नव्हतं त्याचं की, आणि मला माहित पण नव्हतं की आता असं काही होऊ शकतं नंतरला. तर मी लावले, तर आता 3-4 वर्षापासून आता बघतोय, तर आता व्यवस्थित ते वाढले पण, मोठाले पण झाले, त्यांची काळजी पण घेतली आपण, तर सगळ्या गोष्टी एवढ्या मॅनेज झाल्या. तुम्ही प्रत्येक झाडाविषयी माहिती सांगू शकता का? हा, ठीक आहे ना, चालतं ना, काही विषय नाही, काय हरकत नाही. चला, कोणतं झाड आहे समोर? ती- आता हे झाड कोणतं आहे समोर? आता याचं झाड आहे. हे जे आंब्याचं झाड आहे ना, याचे पूर्ण फांटे आपण तोडून टाकलेलं आहे. कारण की ना का, हे एकदम असं वाढून जाईल ना, नंतर त्याला पेरू लागणार नाही त्याच्यामुळे. आणि हे पेरू जे आहे ना, माहिती आहे का, जे आपल्या समजा एवढाले पेरू असते, कमी कमी 1 kg एक पेरू असतो बरं का. आणि आता याची कटाई करून टाकलेली आहे, म्हणजे येणाऱ्या याची कटाई टायमामध्ये कशामुळे केली मग? कटाई ह्या गोष्टीमुळे केली की, आता हे जे आहे ना, की याची जे पॉवर असती किंवा याची जी समजा याच्यामध्ये जी ताकद असते ना, ही पूर्ण फांट्यामध्ये चालली जाते. नंतरला हे मोठे होत असतं, मग याला फळ लागत नाही, त्याच्यामुळे याची आता कटाई मग करायला. ते तुम्ही जर फांद्या कापल्या नसत्या तिची सावली असते ना आज रोजी. सावली असती मान्य आहे, बट काय की हे पूर्ण वावराला दाबून टाकतंय खाली डायरेक्ट. याच्यामध्ये आता हे बघ, मक्का झाड होते, मक्का झाड छोटाले राहून गेले. मग आता आपण आंब्याखाली बसलो आपण, याची हे नाही झाली का? याची कटाई नाही केली तुम्ही? आंब्याची कशी कटाई करणार, आंब्याला तर आता आंबे लागू लागले ना. आता हे बघा, इकडे जवळ आणा थोडस, हे बघा, छोटाले छोटाले असे आंबे लागू लागले. याच्यावरती आता बुरशीनाशकचं औषध द्यावं लागेल, कारण की हे नाही का खराब होऊन जाते त्याच्यामुळे. मग याच्यात तुम्ही असे पुरे या आंब्याची सुद्धा कटाई करली की याची नाही करेल? नाही, या आंबाची ह्याची नाही करेल, कारण का छोटाच होता पहिलेच बरं का. आणि काय झालं की हे जे पेरूच्या कलम आहे ना, हा. हे दाबून टाकायचे त्यांना, त्याच्यामुळे ना यांची खास म्हणलं तर कटाई करेल. आता हे माझ्या छोट्या भावाने तोडून टाकलेलं आहे, त्याला बोललो होतो तोडू नको म्हणून, बट त्याने तोडलं. इकडे समोर दाखवतो तुम्हाला आणखी, हे बघ पेरूचं, हे पण पेरूचं मग आहे. हे पेरूचे जे झाड याच्यामध्ये नाही का काही रेड कलरचे पण पेरू आहे आणि काही व्हाईट कलरचे पण आहे बरं का. नाही, तुम्ही जे इडून पेरू झाड लावले एकाच जातीचे पेरू खाल्लं खाल्लं? नाही नाही, अलग अलग व्हॅरायटी आहे याच्यामध्ये. कारण की अलग अलग व्हॅरायटीची, काही छोटाले, काही मोठाले, काही लांबाले, काही लाल आहे, काही व्हाईट आहे बरं का. आणि सगळ्यांचे पेरू समजून घ्या, 1 kg अर्धा kgचा एक पेरू असतो. बरोबर. आता काय की म्हणजे आता हे बघा, तुम्हाला दाखवतो आता. हे बघा, आता हे जे आंब्याचं झाड आहे ना, हे छोटं पडलं. कशामुळे पडलं माहितीये का, हा. की हे याच्यामध्ये नाही, इकडल्या साईडला पण पेरू झाड आणि इकडल्या साईडला पण पेरू झाड, याला मध्ये दाबून टाकलं. त्यामुळं नाही का, याला तोडून टाकलं तुम्ही. कारण की आता याचा काही फायदा पण नाही. मेन म्हणजे काय की याच्या फांट्या जर तोडल्या नसत्या ना, आता हे इतकं मोठं होतं की तुम्ही बघू शकता खाली किती हे पडलेलं आहे. याच्यामुळे नाही का, हे दाबून टाकायचं आणि याची वाढ पूर्ण खराब होऊन गेली होती. याला पेरू केव्हा लागेल मग आता? आता याला पेरू लागेल ना, आता उन्हाळ्यात तर नाही लागणार, बट येणार 3 ते 4 महिने त्याला पेरू लागेल परत. इटली हे जे ना, इथं 2-3 झाडं होते, हे खराब होईल होते बरं का इटली. हा, बरोबर. ठीक आहे ना. हा कोणता आज हे झाड बी तुम्ही या कलमा सोबतच लावले का सगळे आता? हा, हे सगळे या झाडं काय काहीची हाईट जास्त वाढली, कारण की काही काहींची म्हणजे काय की यांची कॅटेगरी अलग अलग आहे जामांची पूर्ण. आता हे जे जामच झाड होतं ना, हे याला तोडून टाकलंय. कोण तोडलाय माहितीये का, की हे खराब होतं. म्हणजे याला नाही का अशी इतकं जाम लागले फक्त, आणि ते गळून जायचे. इथला पण तोडून टाकले. हे बघू शकता तुम्ही, आता हे जे खराब जाम आहे ना, हे बघा, एवढे एवढे जाम लागले ते. आणि याच्यामध्ये प्रॉब्लेम हा होता की हे खराब होऊन जायचे. आता हा कोणता आंबा आहे? तर हे आंब्याचं काही आयडिया नाही आहे. आता काय की 20-3-4 वर्ष लागले ते, हे त्याला छोटे छोटे आंबे लागू राहिले. आणि हे बुरशीनाशकचं औषध सुद्धा याच्यावर मारावं लागणार आहे. कारण की आता हे इथं काय झालं माहिती आहे की, आग पेटवली होती, जाळ लावलात ना, त्याच्यामुळे नाही हे थोडंसं आंबा आळलेला आहे. इथं याला बघा, असे आंबे लागलेले आहेत. बरोबर. पुढे सगळे आंब्याचे झाडे घाल. हा, पुन्हा आंब्याचे झाड हे बघा ना, हे
आंब्याची इकडं तर तुम्हाला आंब्याच्या झाडाचे काय काय फायदे मग आता तरी? आंबे झाडाचे म्हणजे फायदे म्हणजे काय की आता याची सावली पण आहे, आता इथं बसू पण शकतो उन्हाळ्याचं. आणि मेन म्हणजे काय की आंब्याला आंबे पण येईन, त्याचा पण फायदा होईलच आहे की नाही. हा बरोबर आहे. आणि असं गेरू लावलेलं आहे आपण या झाडांना. कशामुळे लावलेलं आहे? गेरू याच्यामुळे लावला की त्याचं खोड खराब होऊ नये म्हणून आणि त्याला किडे वगैरे काही लागू नये म्हणून, ठीक आहे ना. बरोबर आहे. हा हा. तुम्ही आता शेतकऱ्याला काय सांगशाल बा पुढं एका माणसाला किती किती झाडं लावले गेली पाहिजे? हा, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे शेतकऱ्याला की झाडं लावल्यापेक्षा झाडं वाचत कशी येतील तुम्हाला, याच्यावर लक्ष द्या. हा. झाडं लावाल तर कोणी पण लावू शकतं, बरोबर आहे. पण झाडं वाढवले पाहिजे. हा. झाडं जर वाढवली नाही तर मग काही फायदा नाही झाडं लावून पण, आहे की नाही. 10 झाडं लावापेक्षा जर 2 झाडं जर लावले व्यवस्थित जर वाढवले हा. तर त्याचा फायदा आहे, बरोबर आहे. आहे की नाही. आता हे आम्हाला हे जे आंब्याचे झाड आहे बघू शकतो तुम्ही, हा. याला बरोबर. किती आंबे लागलेले आहे की नाही. हा, हे बघा. तुम्ही जर ऑलरेडी याला जर पाणी सोडलं असतं तर हा बार गळाला नसता ना आंब्याचा. नाही, याच्यामध्ये काय असतं माहिती का, सगळा बार कधीच आंबे लागत नाही. काही बार गळतो आणि काही बारांचे आंबे तयार होतात. आंब्याच्यात बुरशीनाशक कोण मांडले मला? बुरशीनाशकासाठी मारणं आहे की याच्यावर नाही का बुरशी पडते आता. आणि थोडस मक्का लावलेली साईडला, त्याच्यामुळे काही मक्कावरच्या काही जे, हाळ्या वगैरे असतात ना, ते याच्यावरती नाही आले पाहिजे, माझं म्हणणं असं आहे. तुम्ही जे हे त्याच्यामुळे झाड लावले बरसातीमध्ये एकही जे तुम्ही जो माल लावत्या त्याला काही अडचण करते की झाड? हा, अडचण करता म्हणजे काय की आता हे जे लावलेलं आहे मक्का बघू शकता, हा बरोबर आहे. त्याची हाईट चालल्या गेली. कारण कशामुळे चालल्या गेली की सावली पड सावलीमुळे चालल्या जाते, त्याच्यामुळे नाही काही झाडं तोडून टाकली ती नंतरला. आणि मेन म्हणजे माझं एवढं सांगणं आहे की पब्लिकला की जर तुम्ही झाडं लावत असाल ना तर साईडला लावा, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. कारण की नंतरला पण शेतामध्ये काही अवजार चालवणं असते आपल्याला, ट्रॅक्टर वगैरे वखरणी, तर याच्यामुळे बी प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यामुळे साईडला लावा. मला आयडिया नव्हते म्हणून मी लावले, बट मी लावले आता, तर हे जे काही झाडं मी काढून टाकणार आहे आणि काही नाही का दुसऱ्या वावरामध्ये लावणार आहे की नाही. कुलदीप मगरनं आपल्याला माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद. ठीक आहे, चालतं. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपला माणूस आपल्या माणसाला मोठा करा, ठीक आहे ना.